स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत सेट परीक्षा 7 एप्रिल 2024 रोजी जी होणार आहे, त्यासाठी त्या परीक्षेचे स्वरूप कसं आहे, अभ्यास कसा करावा, या सर्वचं मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये केलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण एंडपर्यंत बघा. त्याचसोबत तुम्हाला कोणती पुस्तकं रेफर करायचे ते सुद्धा सांगितलं गेलं आहे. तर व्हिडिओ लक्ष देऊन ऐका. चला तर बघूया. परीक्षा स्वरूप बघा. पेपर 1साठी 50 प्रश्न 100 गुणासाठी असतात. म्हणजे प्रत्येकी 50 प्रश्नामध्ये एक प्रश्न 2 मार्क्ससाठी असतो. पेपर 2मध्ये 100 प्रश्न असतात, ते 200 गुणांसाठी असतात. इथे सुद्धा एक प्रश्न हे 2 मार्कांसाठी असतो. तर ही एकूण परीक्षा 300 गुणांसाठी होत असते. हे दोन्ही पेपर मिळून 300 गुणांसाठी ही परीक्षा अशी होत असते. तर हे मुद्दे लक्षात ठेवा. पुढे बघूयात. सेट परीक्षा अभ्यासाचं म्हणजे नियोजन कसं करायचं ते बघा. पॉईंट वाईज दिलेलं आहे, नीट समजून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही स्टडी करा. तुम्हाला खूपच इझी असं जाईल. तुम्ही ह्याच्यामध्ये हमखास 70+ मार्क मिळवू शकतात, ते पण 70 दिवसमध्ये. हे दिवस सोडून द्या, 70 दिवसांमध्ये 70+ मार्क्स तुम्ही मिळवू शकतात. तर बघा, पॉईंट 1 आहे, दररोज व नियमित संदर्भ पुस्तकं वाचून टिप्पण तयार करणे. म्हणजे शॉर्ट नोट जेवढे तुम्ही बनवाल तेवढंच तुम्हाला अगदी परीक्षेला जाताना वाचण्यासाठी पण इझी होईल. त्यासाठी तुम्ही याच्यावर जास्त भर द्या. गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे जी उदाहरणं दिलेले असतात त्यांचा तुम्ही सराव करा. आणि दररोज 2-3 तास विस्तृत वाचन करून संकल्पना समजून घ्या. त्यामुळे काही वेळ मागील तुम्हाला कळेल की 2-3 तास विस्तृत वाचन करून ज्या संकल्पना असतात ते चांगल्या लक्षात येतील तुमच्या. आणि दर रविवारी तुम्ही जेवढे PYQ आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत, ते सगळे तुम्ही रीड करा. 2011 पासून ते 2023 पर्यंतचे सगळे पेपर 1मधलं तुम्ही बघा क्वेश्चन पेपर की कसं असतं. यामुळे तुम्हाला एक आयडिया मिळेल की आपण आता जो पेपर 1 देऊ तर त्याच्यात कशाप्रकारे क्वेश्चन विचारले गेले असतील. जास्तीत जास्त तुम्ही PYQचा सराव करा. आणि जो दुसरा पेपर आपला असतो तो आपला पोस्ट ग्रॅज्युएशनचा जो सब्जेक्ट असतो स्पेशल, तर त्याच्यावरच विचारलेले गेलेले असतात प्रश्न. त्यामुळे तुम्ही जे नोट्स जपून ठेवले असतील, जे काही संदर्भ बुक्स असतील तुमच्याकडे, तर त्याच्यातून जास्तीत जास्त सराव करा. आता पुढे आपण बघणार आहोत अभ्यासक्रमाचा अभ्यास करायचा. जे सिलेबस दिलेलं आहे ते तुम्ही सेट एक्झामच्या साईटवरून घेऊ शकता. त्याचा तुम्ही स्टडी करा. अभ्यासक्रम हा यशाकडे घेऊन जाणारा असतो. अनेकदा विद्यार्थी अभ्यास करताना दिसतात, मात्र नेमक्या पद्धतीने अभ्यास कसं करतात हेच त्यांना कळत नाही, म्हणून ते अपयशी ठरतात. तेव्हा लक्षात ठेवा की सगळ्यात आधी तुम्ही सिलेबस काढणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सिलेबस जवळच असू द्या. सिलेबस एक प्रकारे तुम्ही पाठांतरच करून घ्या की तुम्हाला कुठलाही पॉईंट बघतात हा सिलेबसमध्ये आहे हे तुम्हाला कळेल. आणि जो आपलं सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, त्याचं तुम्ही चांगल्या प्रकारे विश्लेषण करा. अभ्यासक्रम नीट समजून घेण्यासाठी अभ्यासक्रमाचं कसं विश्लेषण करावं लागतं. त्यामुळे अभ्यासक्रमातील महत्त्वाच्या ज्या पॉईंट्स आहेत ते आपल्या सहज लक्षात येतात. आणि चांगल्या आशयाचे जे मुद्दे आहेत ते लक्षात घ्यायचे. आणि तुम्हाला मी सांगितलंच की PYQचा सराव तुम्ही जितकं तुम्हाला करता येईल तितकं करा. सगळे आपले ओल्ड क्वेश्चन पेपर हे सेट एक्झामच्या साईटवर जाऊन तुम्ही बघाल तर सगळे उपलब्ध आहेत. तिथे आन्सर की सोबत तुम्ही ते सराव करू शकतात. आणि प्रश्नपत्रिका रीड करताना नुसतंच तुम्ही वाचू नका. तुम्ही त्याच्यातले काय घटक आहेत ते लक्षात घ्या. काही वेळा काय होतं, एकच क्वेश्चन आहे ना सेट एक्झाममध्ये, एकच क्वेश्चन असा विचारतात की फिरवून विचारतात. कधी ऑप्शनमध्ये जे दिलेलं असतं तेच क्वेश्चनमध्ये विचारलेलं असतं. कधी क्वेश्चनमध्ये जे दिलेलं असतं
तेच आपल्या PYQमधला क्वेश्चन असू शकतो. त्यामुळे तुम्ही उलट-सुलट या पद्धतीने PYQचा नीट स्टडी करा. एक-एक MCQ नीट क्वेश्चनसुद्धा तुम्ही पाठ करा आणि त्याचे आन्सर काय आहेत ते सुद्धा नीट बघून ठेवा. उलट-सुलट क्वेश्चन विचारले जातात त्यावरून. आणि जे अभ्यासक्रम आहे त्याचे मुख्य संकल्पना ह्या समजून घ्यायच्या. परीक्षा पात्र होण्यासाठी मूळ संकल्पना आपल्यास समजणे गरजेचं असते. त्यासाठी तुम्ही जे सिलेबस आहे त्याच्या मूळ संकल्पना वेगळ्या करून त्यांच्या शॉर्ट नोट्स बनवा. चांगल्या नोट्स बनवा जे की तुम्हाला एक्झामला जाताना क्विकली लक्षात येईल की काय स्टडी केला पाहिजे आणि काय नाही. आता बुक्स जे दिलेले आहेत सेट एक्झामसाठी तर बघा, डॉक्टर शशिकांत अन्नदाते आणि स्वाती शेट्टे यांचं नेट सेट JRF PhD एंट्रन्स टेस्ट पेटसाठी पेपर फर्स्ट ह्यासाठी हे बुक दिलेलं आहे. हे तुम्हाला सहज ऑनलाईन उपलब्ध असू शकेल. हे बुक तुम्ही रेफर करू शकता. आणि दुसरं तर आहे विद्याभारतीचं बुक डॉक्टर ब्रिजमोहन धायमा यांचं पेपर 1 करता. हे पण बुक खूप चांगलं आहे, तुम्ही रेफर करू शकता. तुम्हाला काहीच समजत नसेल तर हे बुक घेऊन तुम्ही नीट सोप्या साध्या भाषेमध्ये रेफर करण्यासाठी खूप इझी जाईल. तुम्ही हे यूज करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.